पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवी मुंबईत आफ्रिकन नागरिकांविरोधात मोठी कारवाई सुरू असून अंमली पदार्थ प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. नवी मुंबई पोलिसांनी परदेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवत विविध भागात तपासणी मोहीम हाती घेतली. या मोहिमेत 7 पुरुष आणि 2 महिलांसह एकूण 9 आफ्रिकन नागरिकांची पडताळणी करण्यात आली. यावेळी काही नागरिकांविरोधात अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले. तसेच काही जण भारतात वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्यास असल्याचेही निदर्शनास आले. संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खारघर परिसरात राहणाऱ्या एका आफ्रिकन नागरिकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे 8,20,000 रुपये किमतीचे 20 ग्रॅम मेफेड्रोन MD आणि कोकेन जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. काल नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गुन्हे शाखेतर्फे 8 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं, ज्यामध्ये 7 पुरुष आणि 2 महिला आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं. त्यामध्ये त्यातले 2 जे होते त्यांच्यावरती NDPSचे पूर्वीचे गुन्हे दाखल होते. 3 जणांवरती पासपोर्ट चे संबंधी गुन्हे दाखल होते. 2 होते त्यांची विजाची मुदत संपल्यानंतरही ते ओव्हरस्टे करत होते. तर त्या सर्वांविरुद्ध कागदपत्र पडताळणी करून कारवाई करण्यात येत आहे. आणि एक खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक आफ्रिकन नागरिक आहे, ज्याचं नाव आहे उमुन्ना विल्यम्स. त्याच्याकडून म्हणजे तो त्या ठिकाणी ड्रग विक्री करण्याकरता येणार असं माहिती मिळाली होती. त्याच्याकडून 14 ग्राम MD आणि 8 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत साधारण 8 लाख रुपये आहे. अशा पद्धतीने नशामुक्त नवी मुंबई च्या अनुषंगाने नार्कोटिक्सवरती कारवाई चालू आहे. 2 जणांवरती NDPSचे, 3 जणांवरती पासपोर्टचे गुन्हे दाखल होते. 2 त्यातले ओव्हरस्टे करणारे होते आणि 2 जणांनी भारतीय महिलांशी विवाह केलेला असे आढळून आलेले आहेत. तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येते.